ग्रेड युनिव्हर्सिटी वीर हुतात्मा भिराजी गोमाजी पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंबरनाथ। तर मी आज तुम्हाला घनपदार्थाचे वहन कसे होते या विषयावर तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवणार आहे। तर घनपदार्थाचे वहन करताना कंपनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विविध ऑपरेशन वापरले जातात, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मशिनरी असतात। आता समजा कंपनीमध्ये द्रव पदार्थाचे वहन होते, घनपदार्थाचे होते, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस तिघांचे पण वहन केले जाते। तर आपल्याला जर घनपदार्थाचे वहन करायचे असेल तर त्याच्यात 3 ते 4 प्रकारच्या मशिनरीचा वापर केला जातो। त्यात हे आहे बेल्ट कन्व्हेयर, दुसरं आहे स्क्रू कन्व्हेयर आणि बकेट एलिव्हेटर, असे 3-4 प्रकारचे मशिनरी वापरले जातात। त्यात याचं नाव आहे बेल्ट कन्व्हेयर। आता हे बेल्ट कन्व्हेयर कसं कार्य करतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे। सुरुवातीला बेल्ट कन्व्हेयरमध्ये कुठले कुठले पार्ट आहे तर त्याची आधी मी तुम्हाला माहिती सांगतो। आता बेल्ट कन्व्हेयरमध्ये हा जो मेन पार्ट आहे, तर बेल्ट कन्व्हेयरला 2 मेन पुली लावलेल्या असतात, ही एका साईडला आणि ही दुसऱ्या साईडला। ही सुरुवातीची पुली आहेत, ही बघा, हिला शाफ्ट आहे। ही शाफ्ट इलेक्ट्रिक मोटरच्या साहाय्याने फिरतो, याला बेल्ट लावलेला आहे। तिथे इलेक्ट्रिक मोटर दिलेली आहे, त्यामुळं या पुलीला काय म्हणायचं, ड्राईव्ह पुली। ड्राईव्ह म्हणजे जी इलेक्ट्रिक मोटरच्या साहाय्याने फिरते तिला काय म्हणायचं, ड्राईव्ह पुली। आणि या 2 पुलींना हा बेल्ट बांधलेला असतो। बेल्ट त्याचे दोन्ही टोकं एकमेकांना जॉईंट असतात। तर जर ही दुसरी पुली जी ऑटोमॅटिक फिरते त्याला काय म्हणायचं, ड्रिव्हन पुली, आणि जी इलेक्ट्रिक मोटरच्या साहाय्याने फिरते त्याला काय म्हणायचं, ड्राईव्ह पुली। आणि हा जो बेल्ट आहे हा कॉन्व्हेक्सचा बेल्ट आहे, तर त्याला काय केलेलं असतं, रबरी आवरण लावलेलं आहे बाहेरून, आणि ते 2 पुलीला जोडलेलं आहे। आलं लक्षात? आता हे सगळ्या पार्टचं नाव समजले तुम्हाला। तर आता हा बेल्ट कन्व्हेयर कसा कार्य करतो ते सांगतो तुम्हाला। आणि हा बेल्ट कन्व्हेयरचा उपयोग फक्त घनपदार्थाचं वहन करण्यासाठी केलं जातं। आणि घनपदार्थाचं वहन कसं केलं जातं, फक्त किती लांब अंतरावर करू शकतो आपण, किंवा लांब अंतराने सरळ रेषेत, फक्त असं सरळ रेषेमध्ये। लक्षात आलं तुमच्या? तुम्ही आता जनरली बाहेर बघितलं असेल, खडी क्रशर वगैरे बघतो आपण, तर बघा खडी वाहून नेली जाते, म्हणजे सरळ लाईनमध्ये नेली जाते ना, किती लांब अंतरावर आपण वाहून नेऊ शकतो। आता हे कार्य कसं करतं बेल्ट कन्व्हेयर ते आपण बघूया। सुरुवातीला आपण काय करायचं आहे, हा मेन स्विच आहे तो ऑन करायचा आहे। हा मेन स्विच जो आहे तो ऑन करायचा। त्यानंतर आपल्याला इथं पण एक बटन दिलेलं आहे, ते ऑन करून घ्यायचं। त्यानंतर इथं बेल्ट त्याचा स्पीडोमीटर दिलेला आहे, स्पीड रेग्युलेटर, हे कमी जास्त करून आपण तो बेल्टचं स्पीड कमी जास्त करू शकतो। सुरुवातीला आपण एक नॉर्मल स्पीड चालू करू, हे बघा, स्पीड वाढवल्यानंतर तो बेल्ट फिरायला चालू होतो। बेल्ट फिरायला चालू झाल्यानंतर आपण काय करायचं, ही सुरुवातीची पुली आहे, म्हणजे सुरुवातीतून होते, ही इलेक्ट्रिक मोटर दिलेली आहे, ही पुली आहे ड्राईव्ह पुली। तिथे आपण काय करायचं, मटेरियल टाकायचं आहे। हे बघा, आता समजा हे मटेरियल आहे, आपण मटेरियल समजा थर्मोकॉल घेतलं, आता आपल्याला हे मटेरियल कसं वाहून जातं ते बघायचं आहे। आता थर्मोकॉल आपण आता या ड्राईव्ह पुलीला ठेवलेलं आहे, आपण त्या स्पीड थोडंसं कमी करू। तर याच्यावर मटेरियल ठेवल्यानंतर आपण बघा, जसा बेल्ट फिरतो त्याच्यासाठी मटेरियल पुढे जातं, आणि हे मटेरियल नंतर काय होतं, एंडला आपण तिथं खाली पडतो ज्या पुलीवरून, तर त्या पुलीला जे मटेरियल खाली पडतं त्यामुळे आपण काय होतं, याला डिस्चार्ज पुली। अशा पद्धतीने आपलं एका ठिकाणीहून मटेरियल दुसऱ्या ठिकाणी वाहून नेलं जातं, याला म्हणतात बेल्ट कन्व्हेयर। आलं का लक्षात सगळ्यांना?